डॉक्टर गिरीश मोरे बर सरांचं आगमन झालेलं आहे. आम्ही सगळे वेगळ्या-वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगळ्या-वेगळ्या पद्धतीनं काम करणारी मंडळी आहे. अर्थात सगळेजण संविधानावर, लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहेत आणि त्या ऊर्जेनं, त्या प्रेरणेनं काम करत असताना सध्या जो टाळेबंदीचा निर्णय झाला आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांनाच एका एका विशिष्ट जागी अडकून पडावं लागलं. त्याच्यानंतर खरं तर ह्या सगळ्या कामाचा किंवा विचारांचा वेग याच्यातून वेगवेगळ्या तो संपूर्णतः वेगळा आहे आणि थोडासा हायपोथेसिस मांडणारा किंवा काही गृहीतकं मांडणारा असा तो विषय आहे. आणि त्यामुळं म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ याच्यावरती साधारणपणे आधारित असे आपण वेगवेगळी व्याख्यानं आतापर्यंत आयोजित केली. मागच्या आठवड्यामध्ये लक्ष्मण माने सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलले. त्याच्यानंतर त्याच्या आधी आपण वेगवेगळ्या व्याख्यातांना ऐकलं वेगवेगळ्या विषयासंदर्भात. पण आजचा विषय आहे कोरोना आणि नवसमाज निर्मिती. त्यामुळे हा विषय ठरवत असतानाही बऱ्याच वेळेला माझी स्वतःची थोडीशी घालमेल झाली आणि मग मी डॉक्टर गिरीश मोरे सरांना संपर्क साधला आज आणि सरांशी मी संपर्क केला. सरांशी थोडं बोलणं झालं आमचं आणि थोडीशी त्याची प्राथमिक चर्चाही झाली आणि सरांनी येण्याचं कबूल केलं. मला अतिशय आनंद झाला, की कित्येक दिवसानंतर पुन्हा एकदा भेटण्याचा योग आला आणि तो अशा पद्धतीनं आला सर. त्यामुळं मला विशेष आनंद आहे, की चळवळींमध्ये काम करणारी माणसं ही अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं भेटावीत. तर डॉक्टर गिरीश मोरे सर हे मराठी साहित्यात एक समीक्षक म्हणून त्यांचं मोठं योगदान आहे. ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात, विभाग प्रमुख आहेत आणि कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र आणि आता महाराष्ट्रभर वेगवेगळ्या त्यांच्या साहित्यातल्या योगदानाबद्दल त्यांना ओळखलं जातं. पण आजचा जो विषय आहे, त्या विषयाच्या अनुषंगानं काही सामाजिक, धार्मिक अशा पद्धतीची किंवा थोडी वैचारिक किंवा ज्याला आपण स्पिरिच्युअल अशा अंगाने किंवा थोडीशी लौकिक, अलौकिक अशा अर्थाने आपण मांडणी सरांची ऐकणार आहोत. आणि त्यानंतर आपण त्या त्या दृष्टीनं चर्चाही करणार आहोत. त्यामुळं काही मोजक्या लोकांचा जरी याच्यामध्ये समावेश असला, तरी अतिशय अभ्यासू अशा प्रकारची सगळी ही ऐकणारी मंडळी आहेत. त्यांचं मी स्वागत करतो आणि डॉक्टर गिरीश मोरे सरांना मी विनंती करतो, की सर आपण इथून पुढे सलगपणानं आपला विचार मांडावा, आपलं चिंतन मांडावं आणि त्याच्यानंतर मग आम्ही या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होऊ. तर डॉक्टर गिरीश मोरे सरांचं स्वागत आणि आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. आपला विषय आपण मांडत आहात करोना आणि नवसमाज निर्मिती. ओके. माझ्या पुढे मला दिसणारे काही 2-3 चेहरे आहेत आता. अतुल माणेक आहेत आणि डॉक्टर किशोर हिंगोले आहेत. 2-3 तरी नावं मला आता पुढे दिसत आहेत. कदाचित बाकीचे मला बघत असतील. एकाच वेळी सगळ्यांना दिसणं कदाचित अवघड जाईल. तंत्रज्ञान वेगळं आहे. काहींनी नाव आपल्या पुढे टाकले नसतील म्हणून फक्त मला चेहरे दिसत आहेत. करोना आणि नवसमाज निर्मिती असं एक सूत्र डॉक्टर सत्यजित कोसंबी यांनी आपल्या सर्वांपुढे ठेवलेलं आहे. एकतर स्कूल ऑफ लिबरल थॉट्स हे ब्रीद हे नाव हे मला फार महत्वाचं वाटतं या दृष्टिकोनातून. स्कूल हे नाव देणं त्यातही चांगलं आहे आणि लिबरल हे नाव परत आणखी अत्यंत महत्वाचं आहे. कारण लिबरल या शब्दाकडे ज्यावेळेस मी बघतो त्यावेळेस काय अर्थ मी घ्यायचा. मी कोरोना काळाच्या पार्श्वभूमीवर आपल्याशी संवाद करतोय. तुम्ही मला प्रश्नही विचारणार आहात. परंतु या स्कूल ऑफ लिबरल थॉट्स या अनुषंगानं लिबरल या शब्दांविषयी मला थोडंसं बोलायचंय आणि नंतर मग कोरोना काळ आणि नवसमाज निर्मिती त्यातली काही गृहीतक किंवा हायपोथेसिस आपण आपल्या पुढं चर्चेला घेणार आहोत. एक तर लिबरल हा शब्द इंग्रजी आहे आणि लिबरलिझम हा परत त्यावरून तयार झालेला शब्द. आता लिबरल याचा अर्थ माझ्या दृष्टिकोनातून मी एवढं घेतोय की सरळ सरळ उदारमतवाद वगैरे असं काही त्याला सोपं करून चालत नाही. कारण उदारमतवाद म्हणजे काय पुन्हा असा प्रश्न येतो.
सोप्या भाषेमध्ये असं म्हणता येईल, लिबरल या शब्दाचा अर्थ सोप्या भाषेमध्ये, की स्वातंत्र्य आणि समतेवर आधारित जे तत्वज्ञान आहे, स्वातंत्र्य आणि समतेवर आधारित जे जे म्हणून तत्वज्ञान आपल्या पुढं आपण निर्माण केलेलं आहे, निर्माण झालेलं आहे याच्या पूर्वीपासून, ह्या तत्वज्ञानाशी निगडीत आपली जीवनसरणी महत्वाची आहे. म्हणून उदारमतवाद म्हणजे कशाविषयीचा उदार भाव, लिबरल कशाविषयीच असायचं, तर स्वातंत्र्य आणि समतेविषयीचं लिबरल असलं. कदाचित माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत असावा अशी माझी धारणा आहे. तर स्वातंत्र्य आणि समतेवर आधारित असलेलं जीवन हे लिबरल जीवन असतं. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही एकमेकांचं स्वातंत्र्य मान्य करता, एकमेकांना स्वातंत्र्य देता, किंबहुना एकमेकांच्या स्वातंत्र्यावर तुम्ही गदा आणत नाही, आणि शिवाय त्यात तुम्ही समता हे तत्व सुद्धा मांडता. एक समतेचा व्ह्यू तुमच्या पुढे असतो. आणि ही विचारसरणी खरं तर ही राजकीय विचारसरणी आहे. ही राजकीय विचारसरणी ही सामाजिक पातळीवर येण्याची फार गरज आहे, जगण्याच्या पातळीवर येण्याची फार गरज आहे. अशा अनेक संकल्पना आपल्याकडे फार पूर्वीपासून मांडलेल्या आहेत. त्या केवळ पुस्तकात आहेत किंवा ग्रांथिक स्वरूपात, तत्वज्ञानाच्या स्वरूपात त्या बांधलेल्या आहेत, पण वर्तनाच्या पातळीवर, लौकिक पातळीवर त्या येत नाहीत. त्यातली ही लिबरल नावाची संकल्पना आहे, उदारमतवाद. म्हणजे आम्हाला कधी लिबरल वागू दिलेलं नाही, लक्षात घ्या. आणि लिबरल वागण्यासाठीचं वातावरण पण निर्माण झालेलं नव्हतं पूर्वीपासून. म्हणजे भारतीय संविधान मिळालं तरी सुद्धा, भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी सुद्धा आम्ही स्वतंत्र आहोत का? कदाचित ते लौकिक अर्थानं आम्ही स्वतंत्र असतो. देशाला स्वातंत्र्य मिळालं ही लौकिक बाब आहे, पण जीवनाच्या, जगण्याच्या पातळीवर आम्ही खरंच मुक्त आहोत का? आम्हाला आमच्या पद्धतीने जगता येतं का? तर अत्यंत गंभीरपणे म्हणावं लागेल की आम्हाला आमच्या पद्धतीने जगता येत नाही. आपण फेसबुकच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून जर आपण एकमेकांशी काही संवाद करत असू, तर एक प्रकारची कुठली तरी शक्ती ही न्याहाळत असते. म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा जसा असतो ना ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये किंवा वेगवेगळ्या कार्यालयामध्ये, ही सीसीटीव्ही कॅमेरा ज्या तऱ्हेनं वॉच करत असतो, त्या पद्धतीनं आपला आजचा संवाद सुद्धा वॉच करणारी यंत्रणा कार्यरत आहे. पण आपण घाबरण्याची गरज नाही. मुक्तपणे आपण उदारमतवादाचा, लिबरल वागण्याचा आपण उद्घोष करत असतो आणि त्याचं समर्थन करत असतो. ओके, मला वाटतं इथपर्यंत लिबरल या संज्ञेविषयी पुरेसं आहे, कारण त्यामध्ये अनेक संकल्पना दडलेल्या आहेत. त्याविषयी आपण नंतर चर्चा करू शकतो. मूळ मुद्दा आहे की अशा तऱ्हेनं आपण एकत्र येणं, या माध्यमातून एकत्र येणं ही आजच्या काळाची गरज आहे. कारण या महामारीनं, या रोगानं माणसाला एकमेकापासून थोडस तोडलेलं आहे. तोडलेलं आहे याचा अर्थ पूर्णतः तोडलेलं नाही. मानसिक पातळीवरून आपण एकमेकांच्या संपर्कात राहण्याचा फार प्रयत्न करतो. एकमेकांच्या संपर्कात असलं पाहिजे. एक प्रकारची असुरक्षितची भावना निर्माण झालेली आहे. ही असुरक्षितता कायची आहे? सगळ्यात पातळीची आहे. एकतर देश हा ठप्प झालेला आहे, व्यवसाय बंद झालेले आहेत, नोकऱ्यांचं प्रमाण इथून जे पूर्वी नव्हतंच, नोकऱ्या खरं म्हणजे नव्हत्या, त्या नोकऱ्या ज्या येतील आपल्या पुढे असं वाटत होतं, त्याही नोकऱ्या नाहीत आता येणार. किंबहुना ज्या नोकऱ्या आहेत त्या तरी टिकतील की नाही अशीही शंका निर्माण झाली आहे. आता प्राध्यापक म्हणून माझी नोकरी स्थिर आहे, शिक्षक म्हणून कोणाची स्थिर असेल, पण प्रायव्हेट सेक्टरचं काय करायचं? खाजगी क्षेत्राचं काय करायचं? तिथल्या नोकरदारांनी काय करायचं? साधं महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तपत्रातले अनेक कामगार हे घरी पाठवले. हे केवळ वृत्तपत्रातल्या बाबी आहेत, वृत्तपत्र माध्यमातलं आहे. अशी किती माध्यम आहेत की ज्यामध्ये घरी बसावं लागेल?
मग जगायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पर्याय कोणते आहेत आणि या सगळ्या पर्यायावर आपण आज चर्चा करतोय की नवसमाज निर्मिती करायची आहे. पण गृहीतक काय आहेत आपल्या पुढे सध्या तरी? भविष्यकाळ कसा असेल अजूनही चित्र अस्पष्ट आहे. कोरोना काळातलं हे लॉकडाऊन कधी उठेल याच्याविषयी अजूनही साशंकता आहे. तो अगदी ती खिडकी आहे जी दिसते आहे पण उघडल्यानंतर अजूनही अंधकार आहे. स्पष्ट असं चित्र नाही. म्हणून या सगळ्या काळामध्ये आम्हाला जगायचंय तर एक जीवनाच्या, सहजीवनाच्या, समूह जीवनाच्या तत्वावर आम्हाला जगायचंय. म्हणजे भारतामध्ये आम्ही जगत असताना केवळ आमच्या समूहानं आम्ही जगू शकणार नाही किंवा अन्य कुठला समूह त्यांच्या केवळ तत्वानं जगू शकणार नाही. हे वैशिष्ट्य भारताचं आहे. त्यामुळं एकत्र येऊन जगायचं असेल, समूह भावनेनं जगायचं असेल, सहजीवनावर जगायचं असेल तर काय करायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं सूत्र आपल्याकडे आहे. म्हणजे भौतिक पातळीवर निर्माण होणारा हा सगळा भवताल आजचा वेगळा आहे. पण मानसिक पातळीवर काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे असं वाटतं का की या कोरोना काळामुळं धर्म सुटणार? मी महत्वाच्या मुद्द्याकडे येतोय. असं तर्क करू शकतो का की करोनामुळं देव नावाची संकल्पना संपून जाईल, धर्म नावाची संकल्पना संपून जाईल, किंवा कर्मकांड, श्रद्धा संपून जातील वगैरे वगैरे? हे अशी आपण एक शक्यता गृहीत धरू शकतो का? मग धरली तर काय होईल? हे खरंच होईल का असं? तर याला काही आपण भूतकाळातले पुरावे देऊ शकतो. यापूर्वी अशा तऱ्हेचे परचक्र खूपदा आलेले होते. अशा तऱ्हेच्या महामारी खूप आलेल्या होत्या. अशा तऱ्हेचे संकट आले होते. या संकटातून भारत म्हणा, जग म्हणा बाहेर आलेला होता. पण हे सगळं भौतिक पातळीवर बाहेर आलेलं जग होतं. भौतिक पातळीवर आम्ही लसी निर्माण करून आपण दुरुस्त झालो, आपली पिढी चांगली झाली वगैरे वगैरे. पण मानसिक पातळीवर आम्ही खरंच पुरोगामी झालोत का? लिबरल झालोत का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे पेशव्याच्या पूर्वीची अवस्था, शिवकाळातली अवस्था आणि पेशवाईची अवस्था, ह्या दोन अवस्थांचा जर आपण तौलनिक अभ्यास केला तर काय लक्षात येतं की आम्हाला लिबरल होणं अवघड होत चाललेलं आहे. कारण लिबरल होण्यासाठीचे अडथळे आमच्या पुढे भरपूर निर्माण झालेले आहेत. म्हणजे श्रीधर व्यंकटेश केतकर सारखा माणूस, मोठा प्रचंड विद्वान, इतिहास अभ्यासक, संशोधक, हा काय म्हणतो तर हे सगळं ठीक आहे पण पेशवाई मरता कामा नये. पेशवाई मरणं हे चांगलं नाही. म्हणजे पेशवाई मरण्याचं दुःख श्रीधर व्यंकटेश केतकर यासारख्या पुरोगामी म्हणणाऱ्या माणसाला होत आहे, दुःख होत आहे. आता मग याला पुरोगामी म्हणायचं का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे पुरोगामी का म्हणायचं तर तो आपल्या परदेशी बायकोच्या हातात हात घालून रस्त्याने चालतो आहे, चित्रपट बघतो आहे. अनेक क्रांतिकारक असं उदाहरणार्थ प्रत्येक स्त्रीला कुठल्याही पुरुषापासून अपत्यप्राप्ती करून घेता येते अशा तऱ्हेचे धाडसी क्रांतिकारक विधान आणि विचार मांडतो आहे. तो माणूस पेशवाईचं दुःख, मेल्याचं दुःख मानतो आहे. आता हे कशा तऱ्हेची समीक्षा करायची? म्हणजे एका बाजूला आधुनिक विचार घेऊन वावरणारे, पुरोगामी म्हणून घेणारे माणसं हे वस्तुतः आतल्या आत अशा तऱ्हेचे पारंपरिक जीवनसरणी जगताना आढळतात आणि आपला एक विशिष्ट असा गट, आपली एक विशिष्ट अशी कम्युनिटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या पार्श्वभूमीवर आम्हाला काय करायचंय? आम्ही कसं जगायचंय मग? कारण आम्ही जर भारतीय संविधानाचा आग्रह धरून वागायचा प्रयत्न केला हे चुकीचं नाही. कारण आम्हाला जगण्यासाठी आता एकमेव आधार कुठला आहे? कुणीतरी मला संकटात वाचवेल, कुठले तरी समूह किंवा माणसं, मित्र मला वाचवतील, हे आता शक्य नाही. पण काय आहे तर भारतीय संविधान हा एकमेव आधार आहे की ज्यामुळं मला काहीतरी सुरक्षित राहण्याची भावना निर्माण होऊ शकते. जर भारतीय संविधानच जर संपलं तर लिबरल होणं शक्य नाही, स्वातंत्र्य नावाची गोष्टही शक्य होणार नाही आणि समता नावाची गोष्टही शक्य होणार नाही. म्हणून भारतीय संविधानाचा अधिकाधिक आग्रह धरणं हा
कित्येक काळांसाठी तो महत्वाचा प्रश्न बनणार आहे. नवसमाज निर्मितीच करायची असेल आपल्याला, जी करण्याचा मागच्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहे, तो प्रयत्न इथूनही पुढे सुरू झाला पाहिजे. तो केवळ भारतीय संविधानाच्या मूल तत्वावर, त्याच्या अर्थ किंवा त्याच्या अर्थावर, मूळ अर्थावर ते निर्माण झालं पाहिजे. अन्यथा आम्हाला काहीही करता येणार नाही. आमच्या हातातून आमचं स्वातंत्र्य, आमच्या हातातून आमचा श्वास सगळा हिरावून घेतला जाईल. आम्ही जे आता बोलतोय, एकमेकाशी संवाद करतोय, हे विचाराचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे सुद्धा आम्ही गमावून बसू शकतो. आणि हा काळ फार पुढे नाही, हा जवळ आहे, नजदीक आहे, अगदी जवळ आहे आपल्या. आणि कोरोना काळात तर हा काळ प्रचंड असा जवळ येतोय की काय असं मला वाटत चाललं आहे. म्हणजे काल परवाच्या ज्या बातम्या वाचतोय की अरविंद नावाच्या एका माणसाला मारलं जातं, आणखीन कोण परवाचीच आणखीन एकाला मारलं गेलं. म्हणजे कोण आंतरजातीय सोडणाऱ्या माणसाला म्हणून मारलं असेल. म्हणजे आमचा स्वाभिमान सुद्धा धोक्यात येत चाललेला आहे, असं हे वातावरण आहे. म्हणजे कोरोना हे काय करतं तर माणसाला एक प्रकारची भीती निर्माण करतं. ही भीती नाही, सगळ्यात भीती आम्हाला प्रतिगामी शक्तीकडून आहे, पारंपरिक व्यवस्थेकडून सगळ्यात मोठी शक्ती आहे. त्यामुळं आपण काय करूयात, शिक्षक म्हणून किंवा प्राध्यापक म्हणून किंवा सरकारी कर्मचारी म्हणून काय भूमिका असेल, भूमिका काय असेल आपली, तर आम्ही अधिक अधिक लिबरल कसे होत, समाज लिबरल कसा होईल, स्वातंत्र्य आणि समता आपल्या जगण्यामध्ये कशी निर्माण होईल, आणि सगळ्यात महत्वाचं लिबरलपणा जो पाहिजे तो कुणात पाहिजे माहिती आहे? माझ्या एकट्यात असून चालत नाही. कुणाकडे पाहिजे तर माझ्या कुटुंबात पाहिजे, माझ्या घरात मी लिबरल असलं पाहिजे. माझ्या घरातील माणसं, माझे सदस्य जर लिबरल असतील, स्वातंत्र्य आणि समतेचा ते आग्रह करत असतील, मी त्यांना त्या पद्धतीनं वागवत असेल, तर मला हक्क उरतो, पोचतो काय की मी समाजाला सांगू शकेन, माझ्या मित्रपरिवारांना सांगेन, किंवा माझ्या सहकारी वर्गांना सांगेन की तुम्ही सुद्धा अशा तऱ्हेने आग्रह धरा. मला जर भारतीय संविधान माहित नाही किंवा मला भारतीय संविधानातले अधिकार आणि कर्तव्यच माहित नसतील, तर मी दुसऱ्याला काय सांगू शकतो. म्हणून हे स्वतःला समजून घेतलं पाहिजे की हे अधिकार कर्तव्य काय आहेत, लिबरल म्हणजे काय आहे, आणि हे प्रत्यक्ष जगण्याचं सूत्र हे लिबरलपणा आहे. हे मला माझ्या घरामध्ये अंमलबजावणी त्याची केली पाहिजे, आणि मग मी समूहाबरोबर चर्चा केली पाहिजे. आणि आता काय होतं, अशा संवादामध्ये, अशा मीटिंगमध्ये, अशा वेबिनारमध्ये आपण बोलतो, अनेक माणसं लाईक करतात, प्रतिक्रिया देतात, आणि जीवन आहे तसंच जातं. म्हणजे पेशवाईची जी काही समाज व्यवस्था होती ती जणू काय आपल्या पुढे कार्यरत होती की काय. ज्यावेळेस मी फेसबुकवर काही मत मांडतो त्यावेळेस मला अशा तऱ्हेचे मित्र अटॅच होतात, किंवा अशा तऱ्हेचे मित्र रिक्वेस्ट पडतात, फ्रेंड रिक्वेस्ट, जे माझ्या ओळखीचेच नाहीत, त्यांना मी कधी पाहिलेही नाही, ते कधी माझ्या राज्यातलेही असू शकत नाही, किंवा माझ्या विचारसरणीचेही असू शकत नाहीत. ते मला का रिक्वेस्ट पडतात हा मला पुन्हा पुन्हा प्रश्न येतो. हे मला रिक्वेस्ट पडतात याचा अर्थ की कुठेतरी शक्ती कार्यरत आहे. या समूहाची अशी कधी उघड आहे, कधी अदृश्य आहे, अशा तऱ्हेची शक्ती कार्यरत असताना मी किती सजग राहिलं पाहिजे, मी किती सावधान राहिलं पाहिजे, आणि मी किती माझ्या माणसांच्या समवेत आधुनिक आणि पुरोगामी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून स्वतःच्या कुटुंबामध्ये अशा तऱ्हेचा विचार आपण बाळगला की असे अनेक कुटुंब तयार होतील. बरोबर आहे का? म्हणजे केवळ मी असू शकत नाही, माझी पत्नी असू शकते, माझा मुलगा, माझी मुलगी, माझे भाऊ, माझे आई वडील, हे सगळं असं अख्खं कुटुंबच लिबरल झालं तर अशा अनेक कुटुंब लिबरल होतील, जे स्वातंत्र्य समतेचं भान बाळगतील, आणि मग येणाऱ्या संकटावर मात करण्याची ताकद आम्हाला मिळू शकेल. आणि म्हणून कोरोना काळ हा देव ही संकल्पना नष्ट करणार नाही, सूत्रम शक्यता नाही माझ्या दृष्टिकोनातून. कदाचित तुम्हाला आशा असेल, मी पण आशावादी आहे, हे मलाही वाटतं संपवावं,
हे सगळं कर्मकांड संपावं, धर्म संपवावा किंवा वैदिक धर्मावरची रचना संपून सगळं व्यवस्थित यावं असं मलाही वाटतं. पण याला पाठीमाग भूतकाळात काहीही आधार सापडत नाही. बघा 19व्या शतकामध्ये किती समाज सुधारक क्रांतिकारक होऊन गेले, किती क्रांतिकारक विचार मांडले, त्यांनी किती चांगल्या मूल्यांचा आग्रह धरला. आम्ही तो आग्रह स्वीकारला सुद्धा. प्रत्यक्षात काय म्हणजे हे विभाजन समाजाचं अजूनही विभाजन होत चाललेलं आहे. हे विभाजन जर संपत असेल तर 19व्या शतकातील विचारवंत समाज सुधारक क्रांतिकारकाने जे केलेलं आहे, जे मांडलेलं आहे, जे कृती स्वरूपात केलेलं आहे ते आज फलस्वरूपात दिसतं का? दिसतंय तर ते किती प्रमाणात दिसतं आहे? ठीक आहे, मला नोकरी मिळाली, भारतीय संविधानाच्या अधिकाराच्या अनुषंगाने मला नोकरी मिळाली, माझ्या समाज बांधवांना नोकरी मिळाली, माझ्या मित्रपरिवाराला नोकरी मिळाली. नोकरी मिळणं हे महत्वाचं आहे की आपण अत्यंत स्वाभिमानानं, सुरक्षितपणानं, धाडसानं जगणं महत्वाचं आहे, किंवा अत्यंत समतेच्या, स्वातंत्र्याच्या तत्वावर जगणं महत्वाचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून मी थोडंसं समारोपाकडे येईल, कारण एकटाच जर बोलत बसलं तर ते काही मीटिंग होणार नाही. केवळ सुरुवात करावी, सूत्र म्हणतं बापू चंदन शिवे पण मला दिसत आहेत. ठीक आहे, स्वागत आहे. तर हे पाठीमागचा भूतकाळ असा आहे की हे अधिकाधिक धर्म वाढत चाललेला आहे, धार्मिकता अधिकाधिक वाढत चाललेली आहे, देव संकल्पना अधिकाधिक वाढत चाललेली आहे. आणि हे वाढवणारे कोण आहेत माहितीये का? सुशिक्षित माणसं जास्त आहेत. अशिक्षित माणसांना जगण्याचे प्रश्न असतात, कामगारांना जगण्याचे प्रश्न असतात. कामगारांना काम महत्वाचं आहे, त्याच्या डोक्यामध्ये धर्म नावाची गोष्ट फार दुय्यम तिय्यम असते. कामगारांच्या डोक्यात त्याला कष्ट आणि घाम आणि भाकर, पोट भरणं हे प्राधान्य असतं. पण त्याच्या सुद्धा डोक्यामध्ये जर धर्म नावाची संकल्पना, देव नावाची संकल्पना घुसवण्याचे प्रयत्न पद्धतशीर सुरू असतील तर तो सगळ्यात मोठा धोका आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, तो कामगार आहे पण तो कामगार हा जाती जातीमध्ये सुद्धा विभागलेला आहे. ह्या जाती जाती विभागामध्ये विभागलेल्या कामगारांचं काय करायचं? परवा मी फेसबुकवर एक छोटस ललित लिहिलं होतं. त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की माझ्या मित्रानं एका बसस्टँडवरल्या भिकारी स्त्रीला काही देऊ केलेलं आहे आणि देताना तिच्या मैत्रिणीलाही ते दे, भिकारी मैत्रिणी असं म्हणूया. तर ती सरळ सरळ म्हणा की मी तिला देऊ शकत नाही, मी तुमचं घेते पण मी तिला देत नाही कारण ती आमची नाही. म्हणजे भिकारी जगतात सुद्धा आमची नाही, तुमची नाही अशा तऱ्हेचे जी मानसिकता निर्माण झालेली आहे. कोरोना काळ काय करणार याला? कोरोना हे वरवरचं दृश्य थांबवणार का हे सगळं? हे मग आम्हाला काय केलं पाहिजे या सगळ्या अवस्थेमध्ये? आमच्या तरुणांना काय केलं पाहिजे या सगळ्या अवस्थेमध्ये? माझ्या पुढच्या विद्यार्थ्याला मी काय करू शकतो? तर या सगळ्या गोष्टीपासून थोपवण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि हे थोपवणं हे जबरदस्तीचं असू शकणार नाही. लिबरल या शब्दामध्ये जबरदस्ती मान्य नाही, जबरदस्त असा हक्क, अतिरेकी हक्क मान्य नाही. तुला तुझ्या पद्धतीनं जगायचं ना, जग. मला माझ्या पद्धतीनं जगायचे. पण एक करूयात की तुला तुझ्या पद्धतीनं जगत असताना मला त्रास होता कामा, किंवा मला माझ्या पद्धतीनं जगत असताना तुझ्या जीवनात कुठलं दुःख आणि संकट निर्माण होता कामा. हे लिबरल शब्दाची सगळ्यात महत्वाची व्याख्या. मला माझ्या पद्धतीने जगताना मला शेजाऱ्याला त्रास होता कामा, किंवा त्यानं त्याच्या पद्धतीने जीवन जगताना मला त्रास होता कामा. असं होतंय का? असं होत नाही, असं होऊ दिलं जात नाही. इतके आपण आग्रही असतो, अतिरेकी उत्साही आग्रही असतो की मला माझंच खरं वाटतं, मला माझीच तत्वज्ञान, माझीच विचारसरणी खरी वाटते. आणि हे खरं वाटणं, बरोबर वाटणं हे दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावरचा गधा असतो, त्यात हस्तक्षेप करतो. मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला कुठली विचारसरणी हवी आहे? तर मला वाटतं भारतीय संविधान हा एकमेव आधार आहे ज्या आधारामध्ये इतरांनाही जगण्याचा अधिकार आहे आणि मलाही जगण्याचा अधिकार आहे. त्याच्याही धर्माचं त्याला स्वातंत्र्य घ्यावं, मलाही माझ्या धर्माचं मी स्वातंत्र्य घ्यावं. पण हे स्वातंत्र्य घेत असताना तुझ्या धर्मानं माझ्या धर्मात लुडबुड करता कामा नये आणि माझ्या धर्मानं तुझ्या धर्मात लुडबुड करता कामा नये. हे तत्व लिबरलचं आहे, भारतीय संविधानाचं आहे.
आणि असं असताना मग काय केलं पाहिजे, आपण आपला समूह निर्माण केला पाहिजे, कळप नव्हे. आणि हा समूह कसा असला पाहिजे, तर संसद विवेक बुद्धीच्या तत्वावर आधारलेला असला पाहिजे, म्हणजे संविधानाच्या पायावर आधार असला पाहिजे. हा आधार एकत्र येण्याचा एकमेव आहे, म्हणून कुठल्या विचारवंताच्या आधारे येऊ नका एकत्र. म्हणजे ज्योतिराव फुलेंच्या विचाराने एकत्र या, अवघड आहे. कबीरांच्या अवघड आहे. अण्णाभाऊंच्या एकत्र, बाबासाहेबांच्या अनुषंगाने एकत्र या. हे काय होतं माहिती, किंवा एक आग्रह करेल, विठ्ठलरामजी शिंदे यांचे विचार फार महत्वाचे आहेत, त्यांच्या अनुषंगाने आपण एकत्र या. दुसरा म्हणाल, छत्रपती शिवरायांनी सगळ्या सर्व धर्म समभावाचा अवलंब केला, सगळ्या जातीला एकत्र घेऊन राज्य निर्माण केलं, संरक्षण केलं, त्यांच्या तऱ्हेने आपण एकत्र येऊ. म्हणजे प्रत्येक जण आपला एक आदर्श निर्माण करतोय, आदर्श निर्माण करून एकत्र येण्याचा प्रयत्न करतो. हे आता शक्य नाही. प्रत्येकाला आपला आदर्श आपण एक देव म्हणून वागवत फिरतोय, आपण तोच महा असं म्हणतोय आपण. म्हणून या काळामध्ये आम्हाला भारतीय संविधानाचाच आग्रह, भारतीय संविधानातलं सूत्र एकत्र आणू शकतं, जे विवेकी पायावर आधारलेलं आहे, जे वैज्ञानिकतेवर आधारलेलं आहे, जे स्वातंत्र्य समतेच्या बंधुतेच्या पातळीवर आम्हाला आणू शकतं. आणि असा संघ, असा समूह, अशी माणसं निर्माण करता येऊ शकतील, असे विद्यार्थी, असे तरुण निर्माण करता येईल की ज्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची, समतेची, स्वाभिमानाची, वैज्ञानिक जाणीव जगण्याची तयारी निर्माण झाली पाहिजे. म्हणून कोरोना काळ हा धर्म संपवणार नाही, पाठीमागे संपलेला नाही, पुढेही संपवणारा नाही. देव संकल्पना सुद्धा संपलेली नाही, पुढे संपेल की नाही याच्याविषयी मला खात्री नाही. पण म्हणून मी यात अडकायचं का? नाही. मला माझ्या पद्धतीनं जीवन जगण्याचा अधिकार आहे, तो अधिकार मी इतरांनाही देणार आहे. आणि तो जबरदस्तीनं लादायचं नाही. बुद्धाचंही तत्वज्ञान आहे, जबरदस्तीनं लादायचं नाही. तुम्हाला तुमचं जीवन जगत असताना जेवढं सत्यानं जगायचंय, जेवढं सम्यकतेनं जगायचंय, जेवढं मध्यम जीवन पद्धतीनं जगायचं, मध्यम मज्जीपमार म्हणजे मध्यम मार्ग आहे कुठला, की अतिरेकी हव्यास नको आणि अगदी उपाशी नको. म्हणजे कोणीतरी मारतोय आणि मी शांत बसायचं, हे शक्य नाही. किंवा मी प्रचंड मारतोय त्यांना, हे पण नाही. मधला मार्ग कुठला आहे, मला माझ्या पुरतं सुरक्षित जगायचं, मला माझ्या समूहापुरतं सुरक्षित जगायचं, मला माझ्या समूहाचे जे काय अधिकार आहेत त्याच्यासाठी जगायचे, ते प्रबोधन मला करायचं. म्हणून त्या अनुषंगानं स्कूल ऑफ लिबरल थॉट्स यांनी आयोजित केलेली ही बैठक मला वाटतं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या लिबरल तत्वाच्या अनुषंगानं विकसित व्हावी, या अनुषंगानं प्रबोधन व्हावं. मी माझं प्रबोधन करून घेतो आहे, आपण एकमेकांचं प्रबोधन करून घेऊयात. आणि नवसमाज निर्माणच व्हायचा असेल तर या भारतीय संविधानाच्या पायावरच तो निर्माण करता येऊ शकेल, एवढी मला आशा वाटते आहे. मला वाटतं मी आपल्या पुढे माझं म्हणणं थोडक्यात ठेवलेलं आहे. ही व्याख्यान नाही, ही बैठक आहे, म्हणून थोडक्यात मी आपल्या पुढे मांडलेलं आहे. जर आपण यावर काही चर्चा करायची असेल तर आपण चर्चा करूयात, काही मतं मांडूयात, किंवा माझ्या मताला कोणी मतं जोडण्याचा प्रयत्न केला तर ते मतं जोडा. पण आपली जबाबदारी मात्र मोठी आहे. आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कुठल्या नवीन डिजिटल, फेसबुक म्हणा किंवा हे झूम ऍप म्हणा किंवा अशा तऱ्हेचे अनेक युट्यूब चॅनल म्हणा, तुम्हाला तुमचा आवाज निर्माण करावा लागेल. तुम्हाला यामध्ये प्रगत व्हावंच लागेल. जोपर्यंत तुम्ही तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं निर्माण करता येत नाही, तुमचं सहतत्व निर्माण करता येत नाही, सहजीवन निर्माण करता येणार. म्हणून हा आवाज हा अधिक मोठा व्हावा, हा प्रबोधनाचा आवाज हा लोकांपर्यंत पोहोचावा. त्यासाठी स्कूल ऑफ लिबरल थॉट्स पुढाकार घेत आहे. त्या पुढाकार घेणारे डॉक्टर सत्यजित कोसंबी हे आमचे मित्र, त्या मित्राला आपण आधार देऊयात, सहकार्य करूयात. मी प्रबोधित होतोय, आपणही व्हावं आणि इतरांनीही व्हावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी केवळ माझं एकटेच चाललेलं आहे हे थांबवतो. आपण प्रत्यक्ष यामध्ये चर्चा करायला आरंभ करूयात. धन्यवाद. धन्यवाद सर. खर तर अगदी चपखल भाषेत आणि चपखल वेळेत सुद्धा तुम्ही तुमचं मत मांडलेलं आहे. अर्थात बऱ्याच गोष्टींना स्पर्श झालेला आहे आणि त्याच्यावर आता सविस्तर आपण चर्चा करू. पण अगदी 1950 पासून
किंवा संविधानापासून ते आत्ताच्या रोजच्या जगण्यापर्यंतच्या ज्या काही मानवी भावना आहेत, एकत्र येण्याच्या किंवा दूर जाण्याच्या किंवा एकमेकांमध्ये भेदभाव करण्याच्या, त्यालाही हा हलकासा स्पर्श आपण केला, की हा कारण भारतीय समाजाचं वैशिष्ट्य विषमता हे आहे. ते ठळक वैशिष्ट्य आहे आणि ते कधी पुसट होत नाही. कधी हम्म. काळासाठी, काही काळासाठी ते पुसट झालं तर ते पुन्हा कुठल्या ना कुठल्या निमित्ताने ते गडद होत राहतं. तर त्याच्यावरही आपण भाष्य केलं. तर येणारा समाज हा कसा असेल तर तो संविधानावर असायला हवा, अशी आपण एक अपेक्षा आणि असं एक गृहीतक मांडलंय. खरं तर हे स्वप्न 1950 ला त्यावेळच्या सगळ्याच तथाकथित संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या महापुरुषांनी पाहिलंय. डॉक्टर आंबेडकरांनी पाहिलेलं आहे. पण तशा पद्धतीचा समाज आपण निर्माण करू शकलो नाही आजतागायत, किंवा तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही, अ, किंवा काही अंशी त्याच्यामध्ये यशस्वी झालो, असं आपण नक्की निश्चितपणे मांडूया. पण कोरोनानं ही एक संधी पुन्हा उपलब्ध करून दिली आहे, की आपण थोडीशी गती आपल्या ह्या स्वप्नपूर्तीकडं किंवा संविधान परिपूर्णपणे आपल्या अंगी बाणवणं, कुटुंबात बाणवणं, समाजामध्ये बाणवणं, आपापल्या समूहांमध्ये बाणवण्याची एक संधी निर्माण करून दिलेली आहे. असा एक मी निष्कर्षापर्यंत पोहोचतो आहे. तर ह्या ह्या संधीचाच एक परिणाम किंवा या संधीचाच एक फायदा म्हणजे स्कूल ऑफ लिबरल थॉट्स ची स्थापना आहे किंवा अशा पद्धतीचं चर्चासत्र आहे. बरोबर. आणि सर म्हणाले त्या पद्धतीने एक अतिशय महत्वाचं वाक्य ते म्हणाले, की आपण स्वतः प्रबोधन करूया आणि प्रबोधित होऊया. मला वाटतं ह्याच्यापेक्षा सुंदर स्लोगन सुद्धा आपली होणार नाही आपल्या ह्या कामाची, की प्रबुद्ध बनूया सगळेजण आणि प्रबुद्ध करूया सगळ्यांना. तर सर धन्यवाद, मनापासून धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीची चर्चा इथं आता घडून येते आहे आणि तुम्ही छान पद्धतीनं सगळी मांडणी केलीत. मला माहिती आहे, की वेळेचं खूप बंधन आहे. याच्यात खूप मांडता येईल, खूप बोलता येईल. खरं तर त्याच्यातल्या एका पदरावरती स्वतंत्रपणे व्याख्यान देता येईल. इतके पदर आहेत या नवसमाज निर्मितीला. पण आता आपण चर्चेला हा विषय खुला करूया. आज आपल्या बरोबर बापूसाहेब आहेत, चंदन शिवे, त्याच्यानंतर आपल्याबरोबर किशोर इंगवले सर आहेत, हिंगोलीवरून. अतुल माने आहेत आपल्याकडे कवठे महांकाळमधून. त्याच्यानंतर आपल्याबरोबर आहेत सोमनाथ कसबे, संकेत कुरणे, ओके. हनवंते सर आपल्याबरोबर आहेत आणि ओके. वानखडे सर नागपूरवरून आहेत. तर अशी काही मोजकी मंडळी आहेत, पण सगळी चांगला अभ्यास करणारी, विचार करणारी, चिंतन करणारी माणसं आहेत. तर आता आपण चर्चेला विषय नेऊया. मी डॉक्टर किशोर इंगवले सरांच्याकडे जाईन ओके. सुरुवातीला. अ, इंगवले सरांना माझी अशी विनंती राहील, की सर या निमित्तानं किंवा ह्या सध्याच्या आत्ताच्या या छोट्याशा व्याख्यानानंतर आपलं मत आणि आपण ही चर्चा कशी पुढे नेऊ शकतो. सर काइंडली सर सर प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. मोठ्याने बोला, जवळ या. मोठ्याने बोला. अनम्यूट करा सर, अजून अनम्यूट नाही झालोय. यस, येतोय आवाज येतोय. हा येतोय सर. झालंय झालंय मोठ्याने बोला. हा. येतोय ना. येतोय ओके आवाज येतोय, ओके बोला. सर, सर्वप्रथम मोरे सरांचं मी ओके सर्वप्रथम मोरे सरांचं मी अतिशय अभिनंदन करतो. एक चांगल्या पद्धतीने एक चांगल्या विषयावर आपण विवेचन केलेलं आहे. सुंदर अशी मांडणी आपण आपल्या विषयावर केलेली आहे, नवसमाज. कारण कोविड-19 नंतरचा समाज कसा असेल आपण अपेक्षा करायला हरकत नाहीये. होप म्हणण्यापेक्षा एक विश्वास असला पाहिजे. आपले विचार सर मला अतिशय आवडले. त्या बाबतीत मेंटल व्हॅक्सिन ही अतिशय गरजेची बाब आहे. बरोबर आहे. जी शारीरिक व्हॅक्सिन म्हणजे कदाचित कोविड-19 वर तयारही होईल, बट व्हॉट अबाउट द मेंटल व्हॅक्सिन? मेंटल व्हॅक्सिनचं काय? आणि एक थोडीशी अशी एक अपेक्षा होती की बाबा जी देव संकल्पना आहे, जी धर्म संकल्पना आहे, ही कदाचित कोविड-19 नंतर लोक विसरतील आणि जे लिबरल थॉट्स आहेत, जे समता, स्वातंत्र्य आहे, बंधुत्व आहे, यावर लोक विश्वास करतील. कारण या कोविड-19च्या काळामध्ये अनेक सामाजिक दृष्टिकोनातून बंधुत्वाचे अनेक उदाहरणं समोर आलेले आहेत. या काळामध्ये अनेक जाती धर्माच्या लोकांनी जो कामगार वर्ग होता, जो मायग्रेटेड लेबर्स जे लोक होते, त्यांना चांगल्या पद्धतीनं मदत करण्याचं काम झालेलं आहे. आणि म्हणून कुठंतरी वाटतं की बाबा हा आता या कोविड-19 नंतर जी बंधुत्व होती, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे संविधान इम्प्लिमेंट करण्यापासूनच बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक लोकशाहीला पुरस्कृत करणारे होते.
आपण आजपर्यंत ती सामाजिक लोकशाही अस्तित्वात आलेली नाहीये, हे आपल्या एकंदरीत सगळ्यांच्याच विवेचनावरून लक्षात येतं. जी समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व प्रस्थापित व्हायला पाहिजे, ती आणखीनही झालेली नाहीये. पण मला या व्यतिरिक्त एक शिक्षणासंदर्भात आपल्याला विचारायचंय सर, की आफ्टर कोविड-19 नंतर आता रमेश पोखरियाल जे HRDC मिनिस्टर आहे, त्यांचं एक मी व्याख्यान ऐकलं होतं, की जे अर्धा तास तर ते मोदीवर बोलले. नंतर एकंदरीत हायर एज्युकेशनवर ते बोललेले आहेत. तर त्यांचा मूळ मुद्दा होता, की याच्यानंतर आता 1 वर्षही असेच वातावरण राहणार आहे. म्हणून शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आता ऑनलाईन टीचिंग, लर्निंगकडे वळलं पाहिजे. म्हणून ग्रामीण भागातलं तर भाग सोडून द्या, पण शहरी भागामध्ये सुद्धा आज जो अभिजन वर्ग आहे, जो गरीब वर्ग आहे, त्याच्याकडे ते मल्टीमीडियाचे टेक्नॉलॉजी नाहीये, इंटरनेट ऍक्सेस त्या सुविधा नाहीयेत. म्हणून हा वर्गातली मुलं कशा पद्धतीनं शिक्षण घेऊ शकतील आणि कालांतराने मग हा वर्ग आफ्टर कोविड-19 कुठेतरी मागे पडेल का? आणि जो एलिट क्लास आहे, जो अभिजात वर्ग आहे, यांच्याकडे सगळ्या त्या फॅसिलिटीज आहेत आणि मग ती चांगल्या पद्धतीची ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतील आणि हा वर्ग मागे पडेल. म्हणून ही जाणीवपूर्वक एखादी अशी एक रचना तयार करण्यात येत आहे का? असंही मला थोडंसं मनाला वाटतं. म्हणून या बाबतीत सर आपल्याला काय म्हणता येईल सर? खरं तर एक चांगलं संकट आपल्या पुढे येणार आहे, ते तुम्ही सुतोवाच केलेलं आहे संकटाचं. आणि खरंच आहे की अजूनही आपण तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून स्वावलंबी नाहीत. मोबाईल आपल्या हातामध्ये आला किंवा आपल्या पिढीच्या हातामध्ये आला म्हणजे सगळं झालं असं होत नाही. त्यातलं तांत्रिक ज्ञान हे अजूनही आम्हालाच निर्माण मिळालेलं नाही, तर ते माझ्या पुढच्या मुलाला कसं मिळेल? कारण मला अनेक फोन येतात की विद्यार्थ्यांना तुम्ही अशा तऱ्हेचे युट्यूब चॅनल सुरू करून व्याख्यान द्या. अरे पण तो जर युट्यूब चॅनल वापरत नसेल, त्याच्याकडे नेटही नसेल, मोबाईलही नसेल, अशा अनेक ठिकाणी त्यातल्या विद्यार्थिनींकडं काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे मुळात आम्हाला शिक्षण घ्यायला नको वाटतं. झोपडपट्टीतले विद्यार्थी म्हणा, तरुण म्हणा, आम्हाला मुळातच शिकायला नको वाटतं. त्यातही हे संकट आलेलं आहे. आणि मग अशा काळामध्ये जर आम्हाला फक्त मोबाईल हे केवळ चॅटिंग पुरतं वापरायचं असेल, म्हणजे झोपडपट्टीमध्ये सुद्धा मोबाईल आहे, तिथेही चॅटिंग होते, फोटो आहे, व्हॉट्सअप आहे, सगळं आहे. पण हे व्हॉट्सअप आणि चॅटिंग कशासाठी वापरतात झोपडपट्टीमध्ये किंवा आणखीन कुठल्या खेड्यामध्ये? तर केवळ एकमेकांना शुभेच्छा देणं, एकमेकांचे फोटो शेअर करणं किंवा एक टिंगल टवाळचे विनोद शेअर करणं, इथपर्यंत सगळं चाललेलं आहे. पण ज्यावेळेस मला माझा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, तो खरं तर या कोरोना पूर्वीच्या काळामध्ये असलेल्या वास्तवात सुद्धा मला पोहोचवता येत नव्हता. माझी अडचणी होती. म्हणजे वर्गामध्ये विद्यार्थी आहेत, पण त्यांना अभ्यासक्रम सोडून जर दुसरं काही शिकवायचा मी प्रयत्न करायला सुरुवात केला, अभ्यासक्रमाशी निगडीत, त्यांना ते नकोसं वाटायचं, चेहऱ्यावर असे प्रश्नचिन्ह वाटायचे. आणि आता तर असं वास्तव आहे की सगळं मुक्त आहे. चला, प्राध्यापक कोणी शिकविणार नाही, कोणी शिक्षक शिकविणार नाही, आम्हाला होमवर्क काय, आम्हाला तर काय करावं लागेल? गप्प बसून चालणार नाही. तुम्ही या माध्यमामध्ये स्वतःला तर तरबेज करून घ्यावंच लागेल, पण केवळ या माध्यमावर तुम्हाला विश्वास ठेवून चालणार नाही. तुम्हाला फिजिकली त्याचा वापर करावाच लागणार आहे. तुम्हाला शेजारी जाऊन काही बोलावंच लागणार आहे. लोकांचे मोबाईलवर किती दिवस सोडवणार आहात फोन करून? अरे तुम्ही भांडू नका, शिवाय देऊ नका. मुलाला किती वेळ म्हणणार तुम्ही की हे अभ्यास कर, हे पुस्तक वाचलंस का, काय वाचलंस का? नाही. तुम्हाला व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, युट्यूब चॅनल्स आहेत, तुमचे काही माध्यम आहेत, ह्या सगळ्या डिजिटल माध्यमांचा वापर करत असतानाच तुम्हाला फिजिकली सुद्धा सतर्क होऊन तिथं पोहोचावं लागणार आहे. तेवढी झळ तुम्हाला सोसावी लागणार आहे. जर डॉक्टर समाजामध्ये फिरत असतील, पोलीस समाजामध्ये फिरत असतील, तर मी शिक्षक म्हणून का फिरू नये? मी शिक्षक म्हणून का जाऊ नये बाहेर? किंवा मी विचारवंत म्हणून सहज बाहेर का जाऊ नये, का सांगू नये?
हे सतत सांगण्याची प्रक्रिया झाली पाहिजे. आणि इथून पुढे तर असा काळ येणार आहे की आम्हाला वर्गात बसून शिकवण्याचं काय निर्माण होईल की नाही किंवा संपूर्ण हेच सगळं निर्माण झालेलं आहे. वर्गात शिकवायचे मुलाला, सांगायचे मुलांना, हेच मुळी संपत्ती काय, याचा अर्थ आमच्याकडून शिक्षण नावाची काही एक साधन आहे ते हिसकावून घेतलं की काय, घेतलं जात आहे की काय, असंच वातावरण आहे. शिक्षण हिसकावून घेणं, आणि शिक्षण हिसकावून घेणं म्हणजे ज्योतिरावांच्या भाषेमध्ये सगळ्यात मोठी ती मती गुंग करण्यासारखं आहे. सगळंच निरर्थक होत जाणार आहे, सगळं गुलामच होण्याची अवस्था आहे. म्हणून अजूनही सज्ज राहिलं पाहिजे की आपण फिजिकली सुद्धा जायला पाहिजे आणि या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा पोहोचायला पाहिजे. आपले पुस्तक आपण आपल्या युट्यूबवर, मला वाटतं सत्यजित कोसंबी यांनी मला सांगितलं होतं की आपण असं करूयात. काय करायचं की चांगल्या पुस्तकावर व्याख्यान देऊन 30 ते 40 मिनिटांमध्ये युट्यूब चॅनल तयार करायचे आणि हे प्रसारित करायचे. चांगले पुस्तक, चांगले की ज्यामध्ये लिबरल विचार आहे, आधुनिक विचार आहे, पुरोगामी विचार आहे किंवा स्वातंत्र्य समताभूतीचा विचार त्या पुस्तकामध्ये आहे, असा पुस्तकांचा परिचय माझ्या समाजाला, माझ्या विद्यार्थ्यांना कसा करून देता येईल हे प्रयत्न केले पाहिजेत. पण केवळ यावरच अवलंबून चालणार नाही. मला वाटतं इंगोले सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे माध्यम सुद्धा आपल्या बांधवांसाठी अपुरं पडणार आहे, वापरता येणार नाही. नेटचा प्रश्न आहे, डेटा त्याचा प्रश्न आहे, किंवा मोबाईलच नाही त्याचा प्रश्न सुद्धा आहे, संपर्क साधायचा कसा त्याचा प्रश्न आहे. पण तुम्हाला काही प्रमाणात घरातून बाहेर पडावं लागणार आहे. डॉक्टर्स बाहेर पडतात, पोलीस बाहेर पडतात, मला का बाहेर पडायला नको? बाहेर पडूयात, न घाबरता बाहेर पडायचं. मास्कचा वापर करूयात, सॅनिटायझरचा वापर करूयात, आणखीन कुठले वापर करूयात, आपली मानसिक इम्युनिटी आपण वाढवूयात आणि लोकांपर्यंत जाऊयात, त्यांना सांगूयात की हे वाचायला पाहिजे, हे असं आहे, हे सत्य आहे, हे खोटं आहे, याच्या मागे लागू नकोत आपण. आणि आपण अधिकाधिक स्वावलंबी होऊयात, आपण तंत्रज्ञान विकसित करूयात, आपण आपले बिझनेस वाढवूयात, उद्योगधंदे वाढवूयात. ह्या सगळ्या गोष्टी करता येईल का नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे सर बोला. यस सर. ज्यांना बोलायचं आहे त्यांनी हात वर करायला हरकत नाही. बोलला तरी हरकत नाही, एक जण बोलला तर दुसरा गप्प बसेल. हो, अनम्यूट करून डायरेक्ट तुम्ही बोलू शकता. अतुल माने सर बोला, तुम्ही दिसताय. चंदन शिवे सर बोला. चंदन शिवे सर बोलताय. खूप चांगलं वाटलं सरांशी. बऱ्याच दिवसांना आमचा नेटवर्क मीडियावरच आमचं भेटणं होत होतं. आजही नेटवर्क मीडियावर झालं, पण प्रत्यक्ष सरांना ऐकायला आणि पाहायला मिळालं. खरं तर सरांनी खूप चांगली मांडणी आज केली, वेगळ्या विषयाला हात घातला. मला 1-2 मुद्दे फक्त मीडियाच्या अनुषंगाने मांडायचे आहेत, कारण त्याचा मी थोडासा अभ्यासक असल्या कारणामुळं. खरं तर करोना काळामध्ये जगाला माहित झालंय की देव धर्म याच्यामुळं करोना जाणे शक्य नाही. परंतु ही शक्यता नाही की करोना हा देवाची देण आहे आणि देवाच्या देणे किंवा त्याच्यामुळेच तो कोप आहे अशी सांगणारी लोक आता आयटी सेलवर सक्रिय झाले. आणि असं दिसून येतं, मी आता सोशल मीडियावर बघत असतो की तुमच्या या सगळ्या लोकांनी कधीतरी एखाद्या युगामध्ये पाप केला आहे आणि त्या पाप भरण्यासाठी हे आलेलं आहे, त्यामुळे देवाचीच अवकृपा आहे असं सांगायला लोकांनी सुरुवात केलेली आहे. आणि ती अगदी सोशल मीडियावर चांगली लोक सांगतायत. हे दिसून येईल की आपल्याला, म्हणजे ज्यावेळी अशी आपत्कालीन परिस्थिती असते त्यावेळी हे धर्मांध लोक हे स्वस्थ बसत नाही. ते कायम पद्धतीनं काही ना काहीच्या तोडगा काढतील आणि त्यांना धर्म, देव, अंधश्रद्धा हे त्यांना आपल्या हातून जाऊ द्यायची नाही. हे त्यांना भांडवलासारखं वाटतं. देव, धर्म, श्रद्धा आणि ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत हे त्यांचं भांडवल आहे, तेव्हा त्यांना ते कमी करू द्यायचं नाही. त्यामुळं ते या करोनाच्या काळामध्ये आणि त्यानंतर सुद्धा ते जोमानं कामाला लागतील किंवा लागलेले आहेत, त्यांना पुन्हा ते प्रस्थापित करायचं आहे. त्यामुळं हे जे सगळं दिसतंय तर ते आपल्याला 1-2%, 3% लोकांचं थोडंफार प्रबोधन झालं असेल, विशेषतः जे बहुजन समाजामध्ये चुकीच्या मार्गाला गेले असतील त्यांना थोडं समजलं असेल की बाबा आपण जे काय शाहू फुले आंबेडकरांनी सांगितलेलं होतं त्या मार्गानेच गेलं तर हे सगळं चालेल, असे 2-4% लोकांना समजलं असेल. पण उर्वरित म्हणजे साधारणतः 90% लोक
हे पुन्हा त्याच मार्गाला जातील आणि त्यांना त्या मार्गाला जाण्यासाठी ची यंत्रणा ही आपल्याकडे तयार आहे. जगामध्ये असे लोक तयार आहेत. विशेषतः भारतामध्ये आपण विचार जर केला तर हे उजव्या विचारसरणीच्या लोकांनी अगदी प्लॅनेट सगळ्या गोष्टी सुरू केल्या आहेत आणि आपल्या मोबाईलवरती सगळ्या गोष्टी येताना दिसत आहेत. आपण या कोरोनाच्या काळामध्ये देवानं तुम्हाला वाचवलं का, अजून काय काय केलं का, असं बऱ्याच वेळा आपण म्हणत होतो. पण या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण सोशल मीडिया लिहिल्यानंतर सुद्धा आपला हल्ला करणारे लोक होतेच. म्हणजे ते एवढ्याच वेळा परिस्थितीमध्ये सुद्धा ते असं मानायला तयार नाहीत की ही ह्या करोनावर काहीतरी शास्त्रीय किंवा असं काय तर शोधलं पाहिजे किंवा हे काही देवाची कृपा नाही हे म्हणायला तयार नाही. आणि ते शिकलेले आहेत, सवरलेले आहेत, सगळं असताना सुद्धा असं करतात. त्यामुळं सरांनी जी मांडणी केलेली आहे ती अत्यंत उत्तम आणि या आपल्या सगळ्यांना एक चांगला मार्ग दाखवणारे आहे. आपल्याला खूप सक्रिय व्हावं लागेल, वेगळ्या पद्धतीने सक्रिय व्हावं लागेल. विशेषतः ही जी समाज माध्यम आहेत, नेटवर्क मीडिया आपण ज्यांना म्हणतो, त्याचा वापर जितका आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. आपण पूर्वी म्हणत होतो की आमच्या हातात मीडिया नाही, आता किमान सोशल माध्यमामुळं आपल्या हातात किमान काही आलेलं आहे, आपल्याला काहीतरी लिहिता येते. यामुळं आपण याच्यावर सक्रिय झालं पाहिजे, एक एक बाजू आपण लावून धरली पाहिजे. हे जर केलं आणि असं ना तसं म्हणजे आपण कुठं राहतो, मी कुठं झोपतो, मी कधी फोनवर बोलतो, मी कधी कुणाशी बोलतो, हे सगळं त्यांच्याकडे नोट डाऊन होते. म्हणजे आपल्याला असं वाटत असेल मोबाईल स्विच ऑफ करून झोपलोय मी, म्हणजे माझ्यावर कोणाची नजर नाही, तर ही आपला गैरसमज आहे. आपण कोणत्या गल्लीतून जातो आणि माझ्या घराकडे जाणारा रस्ता किती रुंदीच आहे हे सुद्धा याचं सुद्धा मोजमाप त्यांच्याकडे दररोज होतं. त्यामुळे मी जर इतका लोकांना माहित होत असेल, आपल्यावर एवढी नजर असेल, तर आपण कुणाला भ्यायचं. त्यामुळं कुणालाही न घाबरता आपण जितकं व्यवस्थितपणे लिहित जाऊ, म्हणजे व्यक्त होत जाऊ, तितकं त्यांना आपण किमान जागा होते करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरांनी जे आज प्रबोधन केलं हे खूपच चांगलं होतं. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. सत्यजित आमचे मित्र आहेत, त्यांनी संधी उपलब्ध करून दिली. सर, हो सर, तुम्हाला जोडून एक मानतो मत मी हो सर, की येत्या काळामध्ये म्हणजे ज्योतिराव फुले यांनी सिद्धांत म्हणले याच्यावरचे अवतारवादावरचे अवतार संकल्पना कशी आहे, म्हणजे कच्छ अवतार, मत्स्य अवतार, वराह अवतार, हे प्राण्यांचे अवतार देवाचे कसे केले आणि हे किती चुकीचं आहे असं ज्योतिराव फुलेंनी मांडले, म्हणजे उत्क्रांतवादाच्या अनुषंगाने, डार्विनच्या अनुषंगाने. तसं कोरोना हा सुद्धा एक प्रकारचा अवतार आहे की काय, म्हणजे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानि सृजाम्यहम्, म्हणजे कोरोना हा अवतार घेऊन येतो आहे, म्हणजे पापी लोक आहेत म्हणजे आपण त्यांना संपवून टाकतो की काय. कारण मरणारे कोण आपणच ना, कामगार आहोत, गरीब आहोत, ज्यांना सोयी नाहीत अशीच मरतात ना. काही फार कमी टक्के माणसं, श्रीमंत माणसं मरतात. कुठली तरी हिरोईन कोणतो ती जिवंत आहे कोरोनापासून, काय तिचं नाव विसरलं मिळतात. हा, म्हणजे हे कोरोना हा अवतार सुद्धा मांडला जाईल येत्या काळामध्ये, सरांनी म्हटल्याप्रमाणे. बरोबर आहे, तर तेही आपल्याला सांगावं लागेल. येस सर, येस सर, बरोबर. माणस बोला. अनम्यूट करा आणि बोला. हा, बोलणार असेल तर बोला. हा, बोलतो. तर एक या एकूण चर्चेच्या अनुषंगानं तर एक 4 ओळी मला सुचतात. ओके, तर मी व्यक्त होतोय. तर आता आपण तटबंदी तोडू या संकुचित मनोवृत्तीची, तटबंदी तोडू या संकुचित मनोवृत्तीची, कास धरू या स्वतंत्र समता बंधुतेची. पेरणी करून स्वतंत्र जाणीवेची, पेरणी करून स्वतंत्र जाणीवेची, पिकं काढूया आता नवनिर्मितीची, पिकं काढूया आता नवनिर्मितीची. छान छान. वा वा वा. तर मला आता प्रश्न विचारायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये त्या पद्धतीनं आता शिक्षणाची दारं जी आमच्यापर्यंत अजून थोडी खुलायची बाकी होती, तीही आता थोडी बंद होतील असं दिसतंय. मोठे बोला. हॅलो हॅलो. हा, येस येस येस. हा, आता येत आहे. येस. हा. तर मला असं दिसतंय की आपण जो संविधानातला हेतू होता सर्वांपर्यंत शिक्षण नेण्याचा असेल,
सर्वांपर्यंत नोकरी, धंदा, व्यवसाय नेण्याचा असेल, त्याला सन्मान देण्याचा असेल, तो हेतू अजून साध्य होत होत होता किंवा कमी प्रमाणात होत होता. तोपर्यंत पुन्हा करोनामुळे आता सगळं बदलतंय. जगण्याची रोजची परिमाणं बदलत आहेत असं मला दिसतंय. तर गरिबीचा प्रश्न आणि भुकेचा प्रश्न, गरिबीचा आणि भुकेचा प्रश्न ज्या पद्धतीनं गंभीर होईल अजून 5-6 महिन्यांनी किंवा वर्षभराने, तर त्याचा परिणाम एकंदरीत माणूस म्हणून असण्यावर किंवा आपण ह्या ज्या चळवळींबद्दल बोलतोय किंवा चळवळीमधल्या सहभागाबद्दल बोलतोय, याच्यावर कितपत होईल, कसा होईल, आणि मग आपण हे नवीन समाज जो काय आपण विचारांचा म्हणू ज्याला आपण, असं आपण निर्माण करतोय, त्याच्यासाठी ते किती किती घातक होऊ शकेल असं वाटतं तुम्हाला? कारण खूपसा समाज अजूनही त्यांच्या मूलभूत गरजांमध्ये अडकलेला असताना आपलं जे स्वप्न आहे साध्य होण्याचं, बहुजन हिताय बहुजन सुखाय, तिथपर्यंत आपण कसं जाऊ, काय वाटतं तुम्हाला? मग अशा एनजीओजनी किंवा अशा छोट्या मोठ्या संस्थांची काय जबाबदारी राहील त्याच्यामध्ये, किंवा आमच्यासारख्या नवयुवकांची काय जबाबदारी राहील? ठीक आहे. एकतर कोरोना नसतानाच्या काळामध्ये चोऱ्यांचं प्रमाण होतं की नाही? होतं. दरोडे पडत होते का नाही? तर दरोडेही पडत होते. म्हणजे सुबत्त असताना, बऱ्यापैकी सगळ्यांना कामधंदे असताना सुद्धा चोऱ्या, दरोडे, आघात हे होतच होते. आता एक होणार आहे की कोरोना नंतरच्या काही महिन्यांनी, वर्षांनी याचं प्रमाण अधिक वाढणार आहे, 100% वाढणार आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये भटक्या विमुक्त लोकांना जर काम करून सुद्धा जर मिळत नसेल काय खायला, तो निश्चित चोरीचा मार्ग अवलंबला जात होता आणि म्हणून गुन्हेगारीचा शिक्का पडला. म्हणजे आपणच ना करते होतो की भटके विमुक्तांना आम्ही समजून घेतलं नाही, त्यांना काम दिलं नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. इथून पुढचा काळ असा असणार आहे की एकतर काम नसणार आहे, नोकरी नसणार आहे, आणि मग मरता तर येत नाही, जगायचंय. म्हणजे चोरी 100% वाढणार आहे, दरोडे 100% वाढणार आहेत. जे काही मशीन्स आहेत आपले पैसे भरलेले, ते मशीन सुद्धा लुटतील, माणसांना लुटतील. सरळ जाणाऱ्या माणसांच्या हातात किती रुपये असतील, काय असेल, हे सुद्धा लुटण्याचं प्रमाण वाढणार आहे. आणि हे धोके आपल्या पुढं आहेतच 100%. अशा सुद्धा काळामध्ये आम्हाला जगताना सतर्क राहावं लागणार आहे. काय राहावं लागणार आहे? तर आम्ही आमचं, पुन्हा मी म्हणतोय की आमचं प्रबोधन आम्हाला करायचंच आहे, पण लोकांना सुद्धा शहाणा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जी चंदन शिवसेना, कदाचित हा मुद्दा माझा जास्त लक्षात येईल किंवा पटेल. कोणता मुद्दा आहे? तर संपत्तीचं विभाजन करणं. किंबहुना प्रचंड अशा माणसांकडे प्रचंड अशी संपत्ती कधीच नाही, तर अत्यंत निवडक लोकांकडे प्रचंड संपत्ती आहे. ही संपत्ती तिचा विनियोग करायला पाहिजे. म्हणजे प्रचंड अशा माणसांकडे संपत्ती आहे, गरज नसताना 4-4, 5-5 गाड्या आहेत, गरज नसताना घरं आहेत, गरज नसताना बँक बॅलन्स आहे, जे आमच्याच कष्टाच्या आधारे त्यांनी मिळवलेलं आहे. आणि आम्ही उद्या काय, ही भ्रांत आम्हाला आहे. अशा वेळी आम्हाला पुन्हा प्रबोधन करावं लागेल की या श्रीमंतांचे पैसे, या श्रीमंतांचं बँक बॅलन्स हे कशा तऱ्हेनं वितरण होईल, त्यांचं प्रबोधन कसं करता येईल. आणि एनजीओ याच्याविषयी थोडस मी अनेक साशंक आहे. एनजीओ हे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन वाले सगळे, याच्याकडं मी थोडस साशंकतेने बघतोय. आता तुम्हाला किती एनजीओ आता कार्यरत आहेत, किती पातळीवर ते कार्यरत आहेत. म्हणजे कोरोना नसताना ते कार्यरत होते हे मला मान्य आहे, पण आत्ताची जर आकडेवारी घेतली तर या मजुरांना जेवण देण्यामध्ये किती एनजीओ कार्यरत होते. मला वाटतं एनजीओ पेक्षा सर्वसामान्य माणूस, मित्रमंडळ, सर्वसामान्य माणसं हे उदार होऊन त्यांना मदत करत होते. आता एनजीओने केलंच नाही असं मला म्हणायचं नाही, पण एनजीओला ह्या सगळ्या गोष्टी फार काय आस्थेवाईकपणे करायच्यात असं मला वाटत नाही. किंबहुना ही व्यवस्था एनजीओ काय करते आहे तशीच ठेवायची, केवळ जिवंत ठेवायचंय. जिवंत ठेव. तुमच्या
मानसिकतेमध्ये बदल घडवायचा नाही, तुमच्या अस्तित्वामध्ये बदल घडवायचा नाही, तुमच्यात स्वाभिमान निर्माण करायचं नाही, तुमच्यात परिवर्तन होऊ द्यायचं नाही, मग आहे तसं जिवंत ठेवायचं, हे सूत्र एनजीओ मध्ये. त्याच्यापेक्षा आपल्या समूहातून हे व्हायला पाहिजेत की माझ्याकडे जर 2 लाख रुपये असतील तर येत्या काळामध्ये माझ्या पुढच्या मजुराला, उपाशी माणसाला, काम नाही त्या माणसाला, वृत्तपत्र कार्यातून काढून टाकलेल्या नोकरी वाल्या गमवून बसलेल्या माणसाला, किंवा कामच मिळत नाही अशा माणसांना आपण सहकार्य करण्याची गरज आहे. जर माझा पगार जर मला मिळत असेल, तो मी बँक बॅलन्स म्हणून मी जर असं वाढवत असेल तर ती माझी नैतिकता नाही. नैतिकता बिलकुल नाही. माझी नैतिकता कुठे आहे? कमीत कमी गरजा घेऊन मी वावरायचं, आहे तो पैसा मी गरजवंतांना द्यायचा, हे वाढीस लागलं पाहिजे. म्हणून एनजीओ कडे आपण अपेक्षेनं बघणं ही एक प्रकारची वासना आहे गौतम बुद्धाच्या भाषेमध्ये. आणि ही वासनापुरती नाही झाली की आपण त्यांना शिव्या दिल्या जातील. आणि हे शिव्या न देता, शिव्या दिल्याची पाळी येऊ न देता आपणच एकमेकांना सहकार्य करणं, अशा माणसांना सहकार्य करूयात की ज्यांना खरंच गरज आहे पैशाची, खरंच गरज आहे भाकरीची. मला वाटतं भाकरीचाच प्रश्न सगळ्यात मोठा येणार आहे इथून पुढच्या काळात. सत्यजित. खरं आहे, भाकरीचा प्रश्न आहे. तर भाकरीच्या प्रश्नावरच एक प्रश्न विचारतो. आवाज मला त्या भाकरीचा प्रश्न जो आहे त्याला घेऊनच अजून एक प्रश्न, थोडासा उपप्रश्न आहे. डाव्या चळवळीमधलं अजून एक थोडस, ज्याला आपण म्हणू एक विचारधारा आहे मार्क्सवादी विचारधारा. तर करोना नंतरचा जो प्रश्न आहे गरिबीचा आणि भुकेचा, त्याचं मालकत्व बरेचसे कम्युनिस्ट घेतात की हा प्रश्न आमचा आहे, या प्रश्नाचं उत्तर आम्ही शोधणार आहे. किंवा गरिबी म्हटलं की मग तिथे मग भूक आली आणि मग त्यांचं प्रश्न आलं, दारिद्र्य आलं, मग भांडवली सत्ता आली, ह्या सगळ्या संकल्पना आल्या. तर तुम्हाला काय दिसतं की मार्क्सवादी लोक आणि मार्क्सवादी विचारधारा याकडे कसे बघेल आणि त्यांच्या चळवळी अधिक सक्षम होण्यासाठी ते ह्या परिस्थितीचा कसा फायदा घेतील? उजव्या विचारसरणीचे लोक कसा फायदा घेतील याच्याबद्दल चंदन शिळे सर मगाशी ओझरत बोलले. पण डावी विचारसरणी ह्याकडे संधी म्हणून बघेल का त्यांच्या अधिक चळवळी सक्षम करण्यासाठी? अशा पद्धतीचं काय वाटतं तुम्हाला? मार्क्सवादी चळवळ कशा पद्धतीनं फोफावेल? मला वाटतं याचं उत्तर बापू चंदन शिळे सर अधिक चांगलं देतील. पण मला वाटतं काय होतं माहितीये काय, मार्क्सवादी चळवळीचाही मी अभ्यास केलेला आहे चांगल्या तऱ्हेने, डाव्या चळवळीचाही अभ्यास केलेला आहे. हे सगळं करत असताना भूतकाळ आपण बघूयात, पाठीमागचा काळ, कोरोनाच्या पूर्वीचा काळ, ते कशा तऱ्हेनं ही डावी विचारसरणी म्हणा किंवा मार्क्सवादी विचारसरणी, कम्युनिस्ट विचारसरणी, ही कशा तऱ्हेने रिॲक्ट झालेल्या समाज व्यवस्थेला, कशा तऱ्हेनं ती टच करते या समाज व्यवस्थेला. त्यांनी खरंच हे सगळे प्रश्न मुळातून बघितलेले आहेत काय? ही पूर्वीपासूनचा वाद आहे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांपासूनचा तो वाद आहे. आणि तो वाद त्यांच्या नंतरचाही आहे आणि इथून पुढचाही तो असणार आहे. इथून पुढचा आहे म्हणजे एक आहे, भारतीय माणसाला नुसती भाकर असून उपयोगाचं नाही, तर भारतीय माणसाला त्याचं स्वाभिमान हे महत्वाचं. म्हणजे पिंजऱ्यातल्या पोपट्याला भाकर देऊन उपयोगाची नाही सारखी, त्याला निव्वळ पेरूची फोड देऊन उपयोगाची नाही, तर त्याची मुक्ती सुद्धा महत्वाची आहे. मार्क्सवादी चळवळ खर तर इथून पुढे वाढायला फार चांगली संधी आहे. कम्युनिस्टांना वाढायला फार चांगली संधी आहे. तिनं अधिक सक्रिय व्हायला पाहिजे. उलट मी शुभेच्छा देतो की सक्रिय व्हा. पण सक्रिय होत असताना कुणावर भांडायचं? भांडवलदाराबरोबर, कारखानदाराबरोबर, उद्योजकाबरोबर. पण जर उद्योजकच जर अडचणीत आले असतील, डबघाईला आले असतील, कारखाने बंद पडत असतील, तर मग भांडायचं कुणाबरोबर? आणि कोणत्या कामगारांना मला संघटित करायचंय, कुणाविरुद्ध संघटित करायचंय? त्यांचा मूळचा प्रश्नच भाकरीचा आहे. त्यांना कामच नाही तर तो झगडणार कसा? पूर्वी तो कारखान्यात काम करायचा, काम केल्यामुळे शोषण व्हायचं आणि शोषणाविरुद्ध तो पेटून उठायचा. अण्णाभाऊंचा कामगार असाच आहे, शोषणातून पेटून उठलेला आहे. आता कामच नाही ना, उद्योगधंदे बंद पडलेत. आणि अशा वेळी मार्क्सवादापुढं, कम्युनिझम पुढं किंवा या डाव्या चळवळीपुढं सगळ्यात मोठी एक चांगली संधी आहे की आपला विचार प्रबळतेनं घेऊन
लोकांना अधिकाधिक उघड पडणं. पण होतं काय माहितीये काय, डाव्या चळवळीने आंबेडकरी चळवळीला सोबत घ्यायला पाहिजे. मार्क्सवादी चळवळीनं आंबेडकरी चळवळीला सोबत घ्यायला पाहिजे. सोबत जर नाही घेतला तर एकाकी पडू शकते. आणि हे एकाकी पडणं केवळ राजकीय पातळीवर सक्सेस होण्याचा भाग आहे. म्हणजे मार्क्सवाद हा मला पॉलिटिकल पातळीवर सक्सेस व्हायला नको आहे. केवळ पॉलिटिकल नाही, सामाजिक पातळीवर सुद्धा तो तेवढाच सक्षम व्हायला पाहिजे, सक्सेस व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की शिक्षण मिळतं मिळत नाही, काय केलं पाहिजे. दलितांची हत्या होते, काय केलं पाहिजे. म्हणजे कुठल्या तरी अरविंद बनसोडला मारलं जातं, अशा वेळी एक दोन माणसं डावे पुढे येऊन काहीतरी निषेध करतात, बाकीचे का करत नाहीत. डाव्या चळवळी का गप्प बसतात. यांनी पण बोलायला पाहिजे ना, हे चुकीचं आहे. मग केवळ मजुराच्या भाकरीचा आणि भुकेचा प्रश्न जेवढा महत्वाचा आहे, तेवढंच माणसाचं जीवनमान सुरक्षित राहणं हेही महत्वाचं आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेच्या हत्या जर वाढत चालल्या, मग यामध्ये चूक कोणाचं आहे, बरोबर कोणाचं आहे, किंवा आणखीन बघा, तबलिगीमुळे सगळं करून आलेलं आहे. अशा तऱ्हेचं प्रसार माध्यम उठवत चाललेलं आहे तबलिगीमुळं. म्हणजे विशिष्टाच्या धर्मामुळे हे वाढलेलं आहे, संस्कृत वाढलेलं आहे, अशा तऱ्हेचं वाढत चाललेलं आहे. याच्यामध्ये डाव्यांची भूमिका काय, मार्क्सवादीची भूमिका काय, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून या कामगार प्रणित मार्क्सवादी, समाजवादी किंवा या डाव्या चळवळीने सतर्क व्हायला पाहिजे. आणि हे प्रश्न आर्थिक निकषावर सोडत असताना सामाजिक निकषावर सुद्धा त्यांनी सोडवलं तर मात्र काही चांगलं निर्माण होऊ शकेल. बापू चंदनशिवे सर बोला, विषय तुमच्याकडे आहे. हो सर. नाही, तुम्ही जे विश्लेषण केलं ते बरोबर होतं की डाव्या चळवळीच्या संदर्भाने मी आता नुकतंच थोडस लिहिलं होतं. आणि माझा तो सगळ्यात मोठा त्यांच्यावरचा आरोप असा आहे. तुम्ही वाचलाय, तुम्ही वाचलेला आहे. तर मुद्दा असा आहे की या देशातली गरिबी ही कॅपिटलिस्ट लोक आहेत म्हणून आहे का जातीमुळे आहे, हा प्रश्न त्यांनी समजून घेतलाय का. म्हणजे या देशात अंबानी आहे म्हणून गरीब आहेत का, या देशामध्ये जातीयता आहे म्हणून गरीब आहे. दलित हे अंबानी होते म्हणून दलित झाले, या देशामधली बिर्ला होते म्हणून दलित झाले, की या देशातल्या जातीमुळे दलित झाले, हे आमच्या कम्युनिस्टांना समजलेलं आहे का. मुळात ह्या देशामधली जी गरिबी आहे, जे त्या कामगारांच्या संदर्भात लढतात, किंवा कामगार जे या दलित वर्गातले, भटक्या विमुक्त वर्गातलेच आहेत होते, हे सगळं त्यांच्या वाटेला जे आलेलं आहे, ते कोण श्रीमंत आहे म्हणून हे वाटेला आलेलं नाही, तर ह्या देशामध्ये ज्या या धर्मसंस्थेनं जात व्यवस्था निर्माण केली, त्या जातीमुळे ते गरीब राहिले. ह्या देशातल्या किती भटक्या लोकांकडे 5 एकर जमीन आहे, किती दलितांकडे 5 एकर जमीन आहे, आणि किती उच्चवर्णीय किंवा ह्या लोकांकडे हजारो एकर जमीन उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दिसतील. तर हा प्रश्न त्यांना जातीशी जोडून घ्यायचा जर नसेल, तर या देशामध्ये कम्युनिस्ट चळवळ किंवा ती भाकरीची कामगारीची चळवळ असं जे काय म्हणतात, ते कधीही यशस्वी होणार नाही असं मी ठामपणे सांगतो. आणि मी त्यांना खूप वेळा बोललेलं आहे, काही मित्र आहेत माझे, पण ते अजून तरी होताना दिसत नाहीत, या प्रश्नाकडे बघताना त्या पद्धतीने दिसत नाही. हाच हट्ट सोडला पाहिजे आपला. हट्टग्राही असं चालत नाही, एक प्रकारचं सामंजस्य पण असला पाहिजे आपल्यामध्ये. बरोबर बरोबर बरोबर. तर एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया वेळेची मर्यादा बघता, की आता जसं आपण डाव्या बाबतीत बोललो तसं आपण उजव्या बाबतीत बोलूया. त्यांना लवकरात लवकर हुकुमशहा बनण्यासाठी किती पोषक वातावरण आहे. येस 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 अत्यंत सुपीक वातावरण आहे, अत्यंत चांगला काळ आहे. पर्जन्यमान फार चांगलं आहे. कसलं पर्जन्यमान, हे कोरोनाचं पर्जन्यमान फार चांगलं आहे. वातावरण अत्यंत चांगलं आहे. खत वगैरे ऑलरेडी मिळत आहे, त्यांना हेच पाहिजे. हे माणसं स्वावलंबी होता कामा नये, नोकरी मिळता कामा नये, त्यांनी घरं बांधता कामा नये, ते स्वतःच्या पायावर उभारता कामा नये, आमच्या पुढे भीक मागावी, भाकरीची भीक मागावी, जगण्याची भीक मागावी, असंच वातावरण निर्माण होते. सगळे हे अत्यंत पोषक वातावरण आहे. शेतकऱ्याला जसं पाऊस पडल्यानंतर पोषक वातावरण तयार होतं ना, तसं कोरोनानं या सरकार पुढं,
या मूलतत्ववादी लोकांपुढं हे पोषक वातावरण निर्माण केलेलं आहे. आणि हे पोषक वातावरणच आम्हाला अपोषक करायचंय, म्हणजे आमच्या बाजूने पोषक करायचंय. म्हणजे इथले शाळा कॉलेज हे सुरक्षित राहिले पाहिजे. कारण विद्या देण्या घेण्याची जी प्रक्रिया आहे इथूनच मोठे स्फोट आणि क्रांतिकारकत्व निर्माण होतात. JNUचा प्रश्न आपल्या सगळ्यांपुढे आहे. JNU आहे म्हणून भारतामध्ये विचार मंथन हे धाडसानं सुरू आहे आणि ते बघून आम्ही इकडे धाडस घेतोय. हे JNU जर बंद पडलं, त्याच्या अनुषंगाने बाकी विद्यापीठं बंद पडली, शाळा कॉलेज बंद पडले, तर आणखीन त्यांना सोन्याहून पिवळं हे सगळं वाढवण्यासाठी. पण या पोषक वातावरणामध्ये आपण कशा तऱ्हेनं रिॲक्ट होऊन, आपण कशा तऱ्हेने त्याला भिडूत, विवेकाला भिडूत, अहिंसेच्या माध्यमातून भिडूत, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे पोषक त्यांना वातावरण आहेच, पण आपण सुद्धा आपले साधनं हे काय करूयात, त्याला धार लावूयात असं म्हणूयात. आपण साधनांना धार लावूयात. कुठल्या? आपल्या मारण्याच्या साधनांना नव्हे, आपल्या विवेकाच्या साधनानं, आपल्या शांती अहिंसेच्या साधनानं किंवा आपल्या विवेकानं बुद्धीच्या साह्यानं हे साधनं आपण काय करूयात, धार लावूयात आणि एकमेकांना प्रबोधन करूयात. अगदी धन्यवाद सर. आता मी मात्र शेवटाकडे वळतो आहे. वेळेचं बंधन आपल्याला सगळ्यांच्याकडे आहे. तर सरांनी नवसमाज निर्मिती आणि ती होत असतानाची जी काय आव्हानं आहेत त्याही संबंधात त्यांनी मार्गदर्शन केलं आणि ते कशा पद्धतीनं व्हावं, ते संविधानाच्या विचारांनी कसं जावं आणि ते गेलं तरच इथला सर्वसमावेशक जगण्याचा जो विचार आहे घटनेमध्ये सुद्धा तो सगळ्यांच्या जगण्याचा आणि जगू देण्याचा विचार किंवा बहुजन हिताय बहुजन सुखायचा विचार आपण पूर्णत्वास नेऊ शकतो अशी मांडणी सरांनी केली. त्याच अनुषंगानं बाकीच्या आपल्या सगळ्याच या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या विचारवंतांनी आपली मतं मांडली. प्रसार माध्यमाच्या निमित्तानं किंवा शिक्षणाच्या विचाराच्या दृष्टीनं ही त्याच्यावरती चिंतन झालं आणि त्यातून एक असा प्रश्न किंवा त्यातून असं एक विचारसूत्र बाहेर पडतं आहे की आता आपल्याला बाहेर पडावं लागेल आणि आपल्याला आपला म्हणून जो काही पटलेला विचार आहे तो सातत्यानं मांडावा लागेल, त्याच्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल, कृती करावी लागेल आणि सगळ्याच वेगळ्या वेगळ्या विचारधारांसाठी हे पोषक वातावरण आहे. जो जास्त काम करेल तो त्याचं साध्य करेल असं दिसतंय आणि म्हणूनच हा देश वाचवणं किंवा देशाचे तुकडे होताना बघणं या दोन्ही आता सध्या शक्यता आहेत आपल्या समोर. कारण काहीच वर्षांमध्ये, काही येणाऱ्या लगतच्या भविष्यामध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत तिथल्या उजव्या विचारसरणीला आणि बरीच वर्ष त्यांनी उराशी बाळगलेलं स्वप्न त्यांना पूर्ण करण्यासाठीची एक सुपीक, जसं सर म्हणाले तशी वातावरण, एक सुपीक वातावरण आहे. तर तिथपर्यंत त्यांना पोचू न देणं किंवा आपली प्रतिक्रांती, बाबासाहेबांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर एक चांगली प्रतिक्रांती सध्या आपल्याकडनं होणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की कोरोना नंतर किंवा कोरोनाच्या ह्या काळामध्ये आपल्याला आता अधिक कृतिशील, सक्षम, वैचारिक, भावनिक सगळ्याच पातळ्यांवरती बाहेर पडायला पाहिजे आणि आपल्याला हा देश आणि आपण स्वतःला वाचवायला पाहिजे. म्हणजे अंतिमतः माणूस वाचवायला पाहिजे, माणुसकी दाखवायला पाहिजे आणि अर्थात आपण राहिलो तर आपलं संविधान आणि लोकशाही राहणार आहे आणि लिबरल ज्याला म्हणू आपण अशा पद्धतीचा एक विचार सातत्यानं रुजणार आहे. खरं तर फ्रेंच राज्यक्रांतीची मला आठवण होतीये की प्रचंड गरिबी आणि प्रचंड लयाला पोचल्यानंतर एक समाज क्रांती करत असतो आणि तो लयलूट करत असतो. तसाही प्रकार भारतामध्ये घडू नये कारण ते आपल्या संस्कृतीला ते मारक आहे. अशा पद्धतीचाही विचार होऊ नये. पण लवकरात लवकर आपण यातून बाहेर पडावं आणि पडू असा मी विश्वास व्यक्त करतो आणि नवीन समाज हा अधिक प्रगतशील, आधुनिक, समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुतेचा, माणसातल्या माणसाला जपणारा असेल अशी आशा व्यक्त करतो आणि आजचं हे चर्चासत्र संपलं असं मी जाहीर करतो. मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो, सरांचे धन्यवाद मानतो, सरांनी वेळ दिला आम्हाला आणि बाकी किशोर इंगवले सर आहेत, अतुल माने आहेत, बापू चंदन शिवे आहेत, ही सगळी मंडळी आपल्या बरोबर आहेत, वानखडे सर नागपूरवरून आहेत. मी सर्वांचे आभार मानतो की ते आले कार्यक्रमाला. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा असाच एक विषय घेऊन आपण सगळ्यांना भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.